नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या वरती अनेक प्रकारचे आरोप होऊ लागलेले आहेत. म्हणजे राजकीय दृष्ट्या ते मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर आल्याचा कोण आनंद राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामध्ये व्यक्त होतोय. आपल्या एकाही उपमुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री करता आलं नाही याचं दुःख वाटण्याऐवजी मुख्यमंत्री असलेले फडणवीस उपमुख्यमंत्री झाले हेच जगात सांगण्यामध्ये फार आनंद वाटतोय. तशा अनेकांनी मुख्यमंत्री पदावरून उतरल्यानंतर मंत्रिपद स्वीकारलं आहे आणि त्यात काँग्रेसची नेते खूप आहेत. नारायण राणे मुख्यमंत्री होते, पुढे काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री झालेच की. शिवाजीराव पाटील निलंगेकर मुख्यमंत्री होते, पुढे महसूल मंत्री म्हणून त्यांनी कामकाज केलंच की. अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते, सार्वजनिक बांधकाम खात्यावर अशोक चव्हाणांनी समाधान मानलंच की. अशा कितीतरी नेत्यांचं डिमोशन झालं आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला मात्र फडणवीसांच्या डिमोशनचा खूप आनंद वाटतोय. देवेंद्र फडणवीसांच्या बाबत त्यांची जात, त्यांच्या पोटाचा आकार आणि त्यांची बायको यावर जितकी बदनामी करता येईल तेवढी केलेली आहे. म्हणजे मागच्या मराठा आंदोलनामध्ये तर फडणवीस आम्ही आरक्षण मागतोय, तुमची बायको नाही मागत, अशा स्वरूपाची विधानं केली होती. लोक बायकोच्या पर्यंत गेले होते. तो व्हिडिओ तुम्हाला ऐकायचा आहे का? एकदा ऐका. फक्त आरक्षणच मागतायत आम्ही, माननीय मुख्यमंत्री साहेब, आम्ही फक्त आरक्षणच मागताय, नाही तुमची बायको मागत, नाही तुमची बायको मागत. ऐकलात ना? इथपर्यंत टीका झाली आहे फडणवीसांच्यावरती. कोणी अनाजी पंत म्हणतं, कोणी काय म्हणतं, कोणी त्यांच्या वाढलेल्या पोटाच्या आकारावरून टरबुजा म्हणतं. जणू काही इतर राजकारण्यांच्या पोटाचे आकार वाढलेलेच नव्हते आणि ते अगदीच भेंडीसारखे दिसत होते, अगदीच काकडीसारखे दिसत होते. बाकीच्या नेत्यांची झिरो फिगरच होते. फडणवीस दिसायला टरबुजा आणि शरद पवार मात्र असे तुकतुकीत सफरचंदासारखे, अगदी असंच म्हणायचं ना. विलासरावांचा आकार वाढलेला नव्हता की बाकी कोणताही मुख्यमंत्री असा आकार वाढलेला नव्हता. फडणवीसांनी हे सहन करायचं कारण फडणवीस अनाजी पंत असतात, ब्राह्मण असतात. हे सगळ्या जगाला नाही आहे, याच्याशी काही संबंध नाही आहे. ठराविक लोकांनी हे करून ठेवलेलं आहे, हे दिलेलं आहे. मला या सगळ्यांच्या मध्ये उदयनराजेंचं वाक्य फार आवडलंय. उदयनराजे खूप छान बोलून गेले देवेंद्र फडणवीसांच्या ऐवजी. ते म्हणतात की तुमचं सगळं चांगलं आहे, फक्त एक घोळ तुमचं आडनाव फडणवीस. याच्याऐवजी तुम्ही भोसले, पाटील, महाडिक असते तर अजून बरं झालं असतं. हे मी म्हणत नाहीये, स्वतः उदयनराजे म्हणतायत. ऐका. मी देवेंद्रला सांगितलं की म्हणलं तुमचं सगळं चांगलं, एक असतो एकच चूक, त्यामुळं म्हणलं तुमचं एकच आहे. देवेंद्र भोसले, देवेंद्र पाटील, शिंदे, महाडिक असं असतं तर काय तुम्ही म्हणजे तेवढं एकच सेटबॅक, तो सेटबॅक नाही. सगळे तुमचे गुण संपन्न, सर्व संपन्न आहात तुम्ही. ऐकलत ना? उदयनराजेंचा जेव्हा साताऱ्यातून पराभव झाला तेव्हा त्या सन्मानानं राज्यसभेवर त्यांना घेतल्या गेलं. याच भारतीय जनता पक्षाने उदयनराजेंना पहिल्यांदा मंत्री केलं. पुन्हा ना राष्ट्रवादी काँग्रेस ना काँग्रेस कोणालाही मंत्री करावं वाटलं नाही. युवराज छत्रपती संभाजी राजे यांना न मागता राज्यसभेची खासदारकी बहाल केली. पक्षासाठी कोणताही उपयोग झाला नाही किंवा तसा आग्रह केला गेला नाही. तरीही संभाजीराजे भाजपच्या विरोधात गेले. शरद पवारांनी संभाजीराजेंची जी काढली होती ती सगळ्या जगाला ठाऊक आहे. तरीही संभाजीराजे फडणवीसांना शिव्या घालतात कारण देवेंद्र हे फडणवीस असतात, ते अनाजी पंत असतात. मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये देवेंद्र फडणवीसच टार्गेट होत आहेत, हे 100% सत्य आहे. पण या मराठा समाजाचं आरक्षण 2014च्या सरकारमध्ये असताना, म्हणजे जो पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारने अध्यादेश काढला होता तो टिकला नाही.
म्हणून नवा अध्यादेश काढून त्यात बदल करून त्याला कायद्याचं स्वरूप देऊन विधानसभेत मंजूर करून घेऊन त्याला उच्च न्यायालयात टिकेल अशा स्वरूपात मांडून सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती मिळणार नाही याची काळजी घेऊन मराठा समाजाला जे आरक्षण दिलं ते उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्ये बुडालं. पण जबाबदार धरलं जात आहे ते फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांना. ज्या संभाजीराजेंनी आता बऱ्याच गोष्टी बोलल्यात त्याच संभाजीराजेंचं एक पत्र मला तुम्हाला दाखवायचं आहे, ज्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री या नात्याने पाठवलेलं पत्र होतं. वकील का बदलले, आरक्षणाचं का नुकसान झालं, हे सगळं त्या पत्रामध्ये युवराज संभाजीराजे लिहित आहेत. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये आरक्षण बुडालं, जबाबदार देवेंद्र फडणवीस असतात. ज्या उद्धव ठाकरेंनी लगबगीनं तातडीनं अंतरवलीला भेट दिली त्या उद्धव ठाकरेंच्या सामनामध्ये मुका मोर्चा नावाचं कार्टून छापून आलं. ते कार्टूनही तुम्ही बघत आहात. मराठा समाजाच्या आक्रोशाला मुका मोर्चा म्हणत मुका घेणारा मोर्चा अशा अर्थाने त्याला मांडायचं, जबाबदार मात्र देवेंद्र फडणवीस असतात. उद्धव ठाकरेंची कोणी जात काढत नाही, कोणी संभाजीराजेंना विचारत नाही, कोणी शरद पवारांना विचारत नाही. विचारलं जातं ते फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच. गायकवाड समिती स्थापन करायची फडणवीसांनी, गायकवाड समितीचे अहवाल द्यायचे फडणवीसांनी आणि न्यायालयाने मागितल्यावर त्या अहवालांना मराठीत करून द्यायचं नाही, हे करायचं उद्धव ठाकरेंनी. आणि आरक्षण गेल्याची जबाबदारी मात्र असते देवेंद्र फडणवीसांच्यावरती. आता काही माहिती धावत्या स्वरूपात दाखवतोय. टेक्स्टमध्ये तुम्हाला दिसेल 3,553 अधिसंख्य पदे भरल्या गेली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाकडून 67,148 लाभार्थींना 4,850 कोटी रुपयांचं कर्ज वाटलं गेलं. यातला 516 कोटी रुपयांचा व्याजाचा परतावा केला आहे. गटकर्ज योजनेमध्ये साधारणतः 526 गटांना व्याज परतावा म्हणून 9.16 कोटी रुपये दिले आहेत. नुसता व्याज परताव्याचा विचार केला तर 526 कोटी रुपयांचा व्याज परतावा दिला गेलेला आहे. पुढची योजना आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजना. या सरकारने 2018-19 मध्ये, तुम्हाला ते महत्व म्हणून सांगतोय, जुन्या काळातले 10,234 विद्यार्थी होते. देवेंद्र फडणवीसांचा काळ होता. 90 कोटी रुपयांची शुल्क भरल्या गेलेलं आहे. 19-20 मध्ये 118, 20-21 मध्ये 149 तर 21-22 मध्ये 141 कोटी रुपयांचं शुल्क दिलं गेलेलं आहे. आणि ही योजना, शुल्क प्रतिपूर्ती योजना, फडणवीसांनी आणलेली होती. सारथीमधले राष्ट्रीय अधिछात्रवृत्ती योजना असेल, याच्यामध्ये अनेक UPSC मध्ये 51 उमेदवार यशस्वी झाले. त्यातले 12 IAS झालेत मराठा समाजाचे, 18 IPS झालेत, 8 IRS झालेत, 1 IFS झालाय. इतर सेवा आणि MPSC मध्ये 304 उमेदवारांची भरती झाली आहे. हे फडणवीसांच्या कार्यकाळात घडलंय. सारथीची विभागीय कार्यालय उघडल्या गेली. प्रत्येकाला कोट्यावधी रुपये दिल्या गेली. सारथी पुणे कार्यालयामध्ये 42 कोटी, सारथी खारघरला 119 कोटी, कोल्हापूरला 176 कोटी, नाशिकला साधारणतः 158 कोटी, छत्रपती संभाजीनगरला 140 कोटी, लातूरला 172 कोटी, तर नागपूरला 204 कोटी दिले गेलेले आहेत. 1,015 कोटी रुपयांचे निधी सारथीच्या वेगवेगळ्या विभागीय कार्यालयावरती खर्च झालाय. अशी कितीतरी योजना आहेत ज्यात काम केलंय. पण फडणवीस मात्र शिव्या खात असतात, कारण ते देवेंद्र फडणवीस असतात. पाटील किंवा भोसले, महाडिक, शिंदे नसतात. उदयनराजेंनी व्यक्त केलेली भावना कधी कधी खरी वाटू लागते आणि फडणवीसांची फार बाजू घेण्याचा,
फार बाजू घेण्याचा स्वीकारून सुद्धा बोलतोय, दोष स्वीकारून सुद्धा बोलतोय. होय फडणवीस, तुम्ही भोसले, पाटील, महाडिक, शिंदे, देशमुख असायला हवं होतं. नमस्कार.